कुठे हिंदी लागते? जी तुम्ही शिकवता तिथे हिंदी लागतच नाही. जे लोक बोलतात सर्वसामान्यपणे संपर्क भाषा म्हणून थोडीफार जुजबी स्वरूपात, तर ती बॉलिवूडची उर्दू भाषा लागते. मग उर्दू भाषा जर सगळीकडे लागत असेल म्हणजे ती उत्तरेतच लागते फक्त. बाकीच्या ठिकाणी तुम्हाला जर चांगलं इंग्लिश बोलता येत असेल, तुम्ही साऊथला गेला, आता समजा बरं पहिली गोष्ट ते काय म्हणतात, ते रोजगार आहे ना, रोजगाराची भाषा आहे ती. रोजगार जर मिळाला तर तुम्हाला हिंदी बोलता आलं पाहिजे. बरं, मग मला तुम्ही सांगा, माझा मुलगा बेंगळुरूला जाणार आहे, माझा मुलगा चेन्नईला जाणार आहे, एम्प्लॉयमेंट कुठं आहेत? एम्प्लॉयमेंट आहेत का दिल्लीला? नाही ना. लखनौला आहे का? नाही. पटण्याला आहे का? नाही ना. माझी मुलं इकडे जाणार आहेत, पण त्यांना हिंदीचं कुठं काम पडतं? त्यांचं जर इंग्लिश चांगलं असेल ना, त्यांचं काम भागतंय आहो. आणि इंग्लिशचं कंपल्सरी शिकवतोच आहे आपण, बरं का? बरं, अजून बाहेर जाणार आहेत बरेचसे लोक, बाहेर जातात फॉरेनमध्ये काय हिंदी लागते? तिथे पण इंग्लिश लागते. मग हिंदीचं काय काम आहे मला सांगा. कशासाठी तुम्ही सक्ती का करता? सक्ती करण्याची काहीच गरज नाही. दुसरी गोष्ट, अजून हिंदी अजून कुठे लागते? आता ही जी तुम्ही शाळेत शिकवताय ना हिंदी, मेने मन में विचार आया, ही फक्त केंद्र सरकारच्या कार्यालयात मात्र लागते. पण मला तुम्ही सांगा, केंद्र सरकारच्या कार्यालयामध्ये किती हिंदीचा वापर होतो? केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये हिंदीचा वापर होत नाही. आम्ही तर उलट त्यासाठी, म्हणजे मी स्वतः सुद्धा यासाठी आग्रही राहिलेलो आहे की अहो तुम्ही राजभाषा म्हणून हिंदीचा वापर करा, आमच्याकडे तिचं अतिक्रमण होऊ देऊ नका. जिथे तिचं काम आहे ना तिथे ती व्यवस्थित वापरा.